कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। राजापूरमधील मापरी मोल्ला येथील रहिवाशी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। मागील अनेक वर्षापासून मागणी करून देखील नगर परिषदेने जाणीवपूर्वक याकडे डोळेझाकपणा केला असल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे। राजापूर नगर परिषदेला व्यवस्थापन जमत नसेल तर नागरिकांकडून कर घेणे बंद करा, तसेच परिषदेच्या ऐवजी ग्रामपंचायत राज घोषित करा अशी मागणी मापरी मोल्ला येथील नागरिकांनी केलेली आहे। प्रमाणे तुम्ही हे खड्डे आम्हाला भरून द्या, ये बोला है। फिर मालूम है ना, हमें परसों आया था ना इधर, तो अगर वो खड्डे भर रहे, अगर वो खड्डे राजापूरच्या रस्त्यांची दुरावस्था झाली। राजापूरला कुठलाही वाली राहिलेला नाही। राजापूरमध्ये खडपेवाडी इथे असणारा कॉन्क्रिटीकरण करणार म्हणून सांगितलं तर खडपेवाडी ते जवार चौक निधी नसतानाही उगाच वायदे दिले होता, तो रस्ता खणून टाकला। तिकडे ही काल एक महिला पडली, खर्चटलं। उद्या हे मेल्यावर कोण जबाबदार राहणार आहे? याला नगर परिषद राहणार आहे की वायदे देणारे राहणार आहेत? हे फक्त आम्हाला विचारायचं त्यांना, राज्यकर्त्यांना। या निवडणुकीवर बहिष्कार घालणं, कलेक्टरला पत्र देणे की आम्हाला इथे ग्रामपंचायत करून द्यावे, जेणेकरून ग्रामपंचायतच्या मार्फत कमीत कमी जे काय होईल चांगल्या पद्धतीने आमचे कामं तर निघणार। जर नगर परिषदच्या मध्ये हे जर गोंधळ चालत असेल तर आम्ही ग्रामपंचायत मध्ये राहायला तयार आहोत। आम्ही काय ग्रामपंचायत मध्ये राहू आणि ग्रामपंचायत मार्फत काय काम असेल 50 लाखाचं नाही तर 2 लाखाचं काम आमच्या पद्धतीने तर होईल। हे जे काय त्यांच्या पद्धतीने होतोय, अधिकाऱ्यांच्या पद्धतीने किंवा तिथे नगरसेवक बसले नगराध्यक्ष आणि नागरिकाला कधीही विचार केला जात नाही। ग्रामपंचायत असले नागरिकाचा विचार केला जाईल। आम्ही सरळ वाडीचा सही सिग्नेचरनी कलेक्टरला आदेश देऊ की साहेब आम्हाला तुम्ही ग्रामपंचायत मध्ये टाका, आमच्या वाडी ह्या नगर परिषद मध्ये नाही तर असं आम्हाला वाटते। ही पण तुटलेली आहे, ड्रेनेज लादी गेलेली आहे, कचरा सर्व आतमध्ये जातो। तुमला हे गटार किती तुटलेले आहे ते पण कोण बघत नाही। हा राजापूर शहरातील अजून एक मुख्य रस्ता आहे जो महापुरुष घुमटीपासून ते बलबली मशीद पर्यंत आहे। इथे एक वाडी आणि 2 मोहल्ले या वाडीवरती, या रस्त्यावरती आहेत। हा रस्ता डांबरीकरण करून जवळजवळ 8 वर्ष झाले आहेत आता, आणि नियमाप्रमाणे एक 5 वर्षानंतर तरी याच्यावरती एक डांबराचा कोटिंग यायला पाहिजे होतं, परंतु प्रशासकीय कारकीर्द असताना आणि झालेल्या सत्ता बदल नंतर या प्रभागाकडे अत्यंत दुर्लक्ष केला गेलेलं आहे। म्हणजे इकडच्या नागरिकांना आणि वाडीवाल्यांना अक्षर टाकून दिल्यासारखं केलेलं आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या, नाहीतर नको घ्या। आता हा रस्ता, या रस्त्याचा मंजुरी 2 वर्षापासून नगर परिषद जिल्हा प्रशासनाकडे करत आहे। स्वतः मी देखील हा रस्ता घेऊन गेलो होतो, परंतु बदललेल्या सत्ता बदल झाल्यामुळे हा रस्ता तसाच राहिलेला आहे। आणि आता होणाऱ्या आगामी निवडणुकांमुळे याच्यावरती थातूर मातूर काहीतरी खड्डे भरून देण्याची पद्धत सुरू केलेली आहे, ती आम्हाला कदापि मान्य नाही। जे काही करणार असाल ते एकदाच करा आणि ठोस करा। इथून लेडीज पण आणि लहान मुलं पण, 18 वर्षावरील मुलं पण 2 व्हीलर घेऊन जातात। जर एखादा पडून त्याचं जीवितहानी झाली तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आणि जिल्हा प्रशासन असणार आहे।